मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू झालं. पण झालं असं की भारतीय संविधानच्या मसुदा समितीचे सदस्य होते, हे सदस्य सगळेच काही कामामध्ये तरबेज म्हणावं असे नव्हते. त्यामुळे भारतीय संविधानाच्या एकूण रचनेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचं महत्व अधिक तीव्रतेने जाणवतं. आता बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेवरती केव्हा आले, तर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगालचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते. पण भारताची फाळणी झाली त्यावेळेला. लक्षात घ्या, ही भारताची फाळणी ही जगातली अशी प्रथम घडणारी घटना होती की जी धर्माच्या आधारावरती करण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम बंगाल हा प्रांत वेगळा झालेला होता. त्यामुळे बाबासाहेबांचं सदस्यत्व हे धोक्यात आलेलं होतं. त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बीजी खेर हे त्यावेळेला मुंबई सदस्य होते, तर त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर का आपल्याला मसुदा समितीवर घ्यायचं असेल तर त्यांना बॉम्बे प्रोव्हिन्सेस मधून प्रतिनिधित्व द्या. मग त्यावर सगळ्यांनी विचार करून 14 जुलै 1947 ला काँग्रेसच्या कोट्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीवर आले. बाकी सगळं पुढचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे अनेक वेळेला तो अनेक पद्धतीने चर्चेला आलेला असल्यामुळे साधारणपणे आपल्याला माहिती आहे. या समितीमध्ये 7 सदस्य होते. आणि या समितीने जे काही सगळं कार्य केलं त्यांच्या एकूण प्रयत्नातून भारतीय राज्यघटना ही अस्तित्वामध्ये आली. या संपूर्ण संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जे सदस्य नियुक्त करण्यात आलेले होते हे या ना त्या कारणाने सतत गैरहजर असत. अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांनी प्रामुख्याने ही धुरा सांभाळली. त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आलं आणि मग आंबेडकरांनी मागे वळून पाहिलं नाही, तर आपली जबाबदारी समजून भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जे योगदान देणे शक्य होईल ते त्यांनी दिलं. आता या संविधानाचा आपण जो विचार करतो आहोत आणि हा विचार करताना आपण भारतीय संविधान कसं घेतो आहोत यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे काय, आपण संविधानाचे बेसिक सेक्शन्स चॅप्टर यांचा विचार करूयात. साधारणपणे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये 12,000 हस्तलिखितांमधून जे मुद्दे भारतीय संसदेत मांडले गेले त्या मुद्द्यांवर चर्चा होऊ, वारंवार चर्चा होऊ आणि त्या चर्चेतून जे संविधानाविषयीचे मुद्दे अतिशय परिणामकारक ठरले अशांचा संग्रह यातून संविधानाची निर्मिती झाली. आपल्याला संविधान नेमकं केव्हा आठवतं, तर ज्या वेळेला आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा येते किंवा मूलभूत हक्कांचा जेव्हा प्रश्न उभा राहतो
तेव्हा आपल्याला प्रामुख्याने या संविधानाची आठवण होते. हे संविधानाचं वैशिष्ट्य आहे. कारण बघा, भारतीय संविधान हे गेली साधारणपणे 70 वर्ष टिकून आहे. खरं तर भारतीय स्वातंत्र्यानंतर अनेक देशामध्ये चळवळी होऊन त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांची संविधानं अस्तित्वामध्ये आली. ही बरीचशी संविधानं बदलली गेली किंवा उलथवून टाकण्यात आली, नव्याने निर्माण करण्यात आली. अशा घटना बऱ्याच देशांमध्ये घडल्या. इवन आपण जी प्रमुख लोकशाही राष्ट्राची निर्मिती होण्यामागच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकेचं स्थान फार वरती राहिलेलं आहे असं मानतो. त्या अमेरिकेला सुद्धा जेव्हा संविधानात्मक रचनेमध्ये अडचण निर्माण होते, त्यावेळेला भारतीय संविधानाचा आधार घ्यावा लागला. हे अलीकडचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. यामुळे भारतीय संविधानाचं महत्त्व अधोरेखित होतं. म्हणजे काय? तर भारतीय संविधान हे बनवताना किंवा याची निर्मिती करताना जे प्रतिनिधी होते, या लोकांनी लोकांच्या, जनसामान्यांच्या प्रतिक्रिया, जनसामान्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या मुद्द्यांना प्राथमिकता दिलेली आढळते. आणि सगळ्यांच्या चर्चेतून, त्या चर्चेच्या परिपाकातून भारतीय संविधान अस्तित्वात आलेलं असल्यामुळे या देशाचं खऱ्या अर्थाने धार्मिक ग्रंथ होण्याचं किंवा संविधान म्हणून ते रुजण्याचं काम इथे घडलं. या संविधानाच्या निर्मितीमध्ये प्रक्रियेनंतर संविधान ज्या वेळेला 1950 साली आपण स्वीकारलं, त्यावेळेला संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की हे संविधान, ही संविधान सभा स्वतःप्रत अर्पण करते. आता स्वतःप्रत अर्पण करते या मुद्द्यामध्ये संविधानाचं महत्त्व देखील अधोरेखित होतं. आपण लक्षात घेऊया की ज्या वेळेला हे संविधान अस्तित्वामध्ये आलं, त्यावेळेला संविधान अनेक देशांमध्ये प्रचलित नव्हतं. कारण संविधान निर्मिती ही त्यावेळेला मोजक्या देशांमध्ये झालेली होती आणि या निर्मितीचा देखील आपण काही ठिकाणी आधार घेतलेला दिसतो. त्यावर वारंवार चर्चा देखील होते. पण संविधान, भारतीय संविधान विशेषत्वाने आपण जर का अभ्यासायचं असं म्हटलं, तर जेव्हा आपले मूलभूत अधिकार संकटात येतात असं आपल्याला भासतं, तेव्हा आपण या संविधानाची मदत घेतो आणि तेव्हा आपल्याला हे संविधान आठवतं. या संविधानामध्ये आपण विचार करायचा झाला तर बेसिक गोष्टीमध्ये फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ह्या दोनच फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण वारंवार चर्चेला आणतो. आपले मूलभूत अधिकार, कर्तव्य आणि प्रत्येक राज्याला कायदे करण्यासाठी असलेली स्वायत्तता, याचा तत्वांचा संग्रह, असं ह्या दोन्ही टर्मचं आपल्याला भाषांतर करता येऊ शकेल. तर फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, हे मूलभूत अधिकार जगाने स्वीकारताना मानव अधिकार म्हणून स्वीकारलेले आहेत. हे मानव अधिकार आपण मूलभूत अधिकार म्हणूनच वापरतो. कारण आपल्या देशामध्ये ज्या वेळेला संविधानाची निर्मिती होत होती,
त्यावेळची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर त्यावेळी सर्वसामान्य माणसाला जे अधिकार हवे होते ते अधिकार मानवीय जीवनतत्वाची मूल्य म्हणून या संविधानामध्ये ऍड करण्यात आले आणि त्यांना फंडामेंटल राईट्स असं म्हटलं गेलं. या फंडामेंटल राईट्स मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपल्याला व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अशा अर्थाने जे अधिकार आपल्याला मूलभूत मनुष्य म्हणून जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात त्याचा उहापोह इथे आढळतो. या फंडामेंटल राईट्सच्या निर्मितीमागचा उद्देश जर का आपण समजून घ्यायचं म्हटलं तर हे फंडामेंटल राईट्स किती आवश्यक आहेत याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाकिस्तान सारखं राज्य जेव्हा या राज्यामध्ये सत्ता पालट होतो त्यावेळेला त्या प्रजेचे तिथल्या फंडामेंटल राईट्स हे सस्पेंड केले जातात आणि तिथली जी यंत्रणा आहे ती राजकीय यंत्रणा नाही, ही सत्ता ताब्यात घेणारी मिलिटरी यंत्रणा असते आणि ही मिलिटरी यंत्रणा स्वतःचे रूल्स लोकांवर लादते. पण अशी परिस्थिती आणि या परिस्थितीच्या परिणामांचा विचार करून भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदीमध्ये आपण पाहतो की आपल्याकडे ज्या व्यवस्था आहेत त्या 3 प्रकारच्या सैनिक व्यवस्था आहेत, ज्याला आपण नेव्ही म्हणतो, त्यानंतर सैन्य दल म्हणतो आणि दुसरं अवकाशीय व्यवस्था. या तिन्ही सेनांचं सेनापती पद हे राष्ट्रपतींकडे असतं आणि हे तीनही नेते या तीनही सेनांचे जे सेनाप्रमुख आहेत हे सेनाप्रमुख केव्हाही एकत्र येऊ नयेत, इंडिव्हिज्युअल लेवलला भेटू नयेत अशी व्यवस्था या संविधानाने करून ठेवलेली आहे. या व्यवस्थेमुळेच खरं तर आपल्याकडे ही परिस्थिती निर्माण होत नाही. पण संविधान आणि आपण असा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण संविधान या संविधानातल्या तरतुदी केव्हाही वाचलेल्या नसतात, किंबहुना आपण ते गांभीर्याने कधी घेतलेलेच नाही. लक्षात घ्या की या देशातला प्रत्येक नागरिक हा कायद्यानं सज्ञान आहे असं कायद्याने गृहीत धरलेलं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे का? तर वस्तुस्थिती अशी नाही. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा येते तेव्हा आपल्याला संविधान आठवतं आणि मग यावरती चर्चा होत राहते. तर याकरता आपली जबाबदारी काय आहे? संविधानातले मूलभूत अधिकार हे आहेतच, ते अधिकार आपलेच आहेत. ते अधिकार आपल्याला काय म्हणूया आपण की एन्जॉय करण्याचा पूर्ण हक्क आपल्याला आहे. पण त्याकरता हे अधिकार आपल्याला माहिती तर पाहिजे. हे अधिकार नेमके कसे वापरायचे याची माहिती देखील असणं आवश्यक आहे. यासाठी काय करायला हवं?
हे संविधान आपण वाचायला हवं ना. यातले मूलभूत अधिकार काय आहेत ते समजून घ्यायला हवे. ह्या मूलभूत अधिकारांची व्याप्ती नेमकी कुठपर्यंत आहे हे देखील आपण समजून घ्यायला हवं. पण आपण हे करत नाही. आपण वाचायचा खरं कंटाळा करतो, पण हे वाचणं आवश्यक आहे. कारण या देशातल्या कायदेविषयक व्यवस्थेचं हे मूळ पुस्तक असं आपण म्हणूया. मग हे जे मूळ पुस्तक आहे हे जर आपल्याला माहिती असेल, याची रचना आपल्याला माहिती असेल आणि त्याची उपयुक्तता आपल्याला माहिती असेल, तर या उपयुक्ततेसाठी आपण हे जाणून घेतलं पाहिजे, याचं वाचन केलं पाहिजे. या भारतीय संविधानातल्या आणखीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, केंद्र शासनाने संसदेमध्ये एखादा कायदा केला किंवा एखादं विधेयक पास केलं, तर त्या अनुषंगाने प्रत्येक राज्याने आपल्याला आवश्यक असतील, सोयीचे ठरतील असे कायदे बनवावे किंवा असा कायदा बनवावा असं अपेक्षित आहे. पण हा कायदा बनवताना या घटनेतील किंवा भारतीय संविधानातील डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत आणि हे फंडामेंटल राईट्स आहेत, यांना कुठल्याही प्रकारचा धोका पोचवायचा नाही, याला तोशिष लागता कामा नये किंवा हे कोणत्याही कायद्याने सस्पेंड करता येणार नाही, होणार नाही, याची दक्षता घेऊनच तुम्हाला तो कायदा बनवावा लागतो. म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स हे प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला नवीन कायदा करण्याची गरज भासत नाही. ते फंडामेंटल राईट्स हे राईट्सच राहतात. एक गंमत आपण बघूया. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आपण सगळं देवावरती विश्वासून होतो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक माणूस असतो, तो माणूस मासे पकडत असतो. अगदी सकाळपासून गळ टाकून बसलेला असतो. गळ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तंबूस बांधून त्याला एक आकडा लावलेला असतो, तो मासे पकडत असतो. सकाळ होते, दुपार होते, तरी त्याला मासा गळाला लागत नाही. साधारणपणे दुपारच्या उत्तरार्धामध्ये त्याच्या गळाला मासा लागतो. चांगला मोठा मासा असतो, त्याला आनंद होतो की आता आपण पोटभर जेवू शकतो. आणि त्याच वेळेला मासा जेव्हा तो घेत असतो काढून, त्यावेळेला एक शेजारून त्याच्या चांगला दणकट माणूस चाललेला असतो. तो बघतो की अरे याने मासा पकडलेला. तो विचार करतो की आपण हा याच्या हातातून मासा हिसकावून घेऊ शकतो, अगदी सहज घेऊ शकतो. आणि मग तो तसा प्रयत्न करतो. मासा हिसकावून घेतो आणि घरी जातो. तर घरी गेल्यानंतर काय होतं, रात्री मासा शिजवून वगैरे खातो, आरामात झोपतो. सकाळी त्याचं बोट दुखायला लागतं. बोट म्हणून तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की काय छोटीशी जखम आहे, ही बरी होऊन जाईल. डॉक्टर बँडेज करता, हा परत घरी येतो. म्हणतो 2 दिवस जखम बरी होऊन जाईल, काय काळजी करू नकोस. 2 दिवसांनी हा बघतो तर जखम चिघळलेली असते. म्हणून तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याला म्हणतो, डॉक्टर साहेब हे जखम जरा बघून घ्या तुम्ही. डॉक्टर पण बघतात जखम आणि त्यांना आश्चर्य वाटतं की ही जखम एवढी मोठी कशी काय झाली. डॉक्टर म्हणतात की आता हे आपल्याला हात, तुझा पंजा जो हाताचा आहे तो कापावा लागेल, पण आतपर्यंत पस गेला आणि प्रॉब्लेम झालाय. तो म्हणतो तर जगायचं असेल तर हात कापायला पाहिजे.
म्हणून तो संमती देतो हात कापायला. डॉक्टर परत बँडेज करतात आणि म्हणतात की परत येतो. एक 8 दिवस जातात. हा बघतो तर वेदना अधिक वाढलेल्या आहेत. तर त्यावेळेला तो परत डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरना म्हणतो, डॉक्टर साहेब बघा हाताचं काय झालंय. डॉक्टर बघतात आणि म्हणतात की अरे हे जास्तच वरपर्यंत झालंय इन्फेक्शन, तर आपल्याला वरपर्यंत हात कापावा लागेल. डॉक्टर असं म्हटल्यानंतर तो घाबरतो जरा की असं कसं झालं. आता काय झालं तर झालं, जगायचं असेल तर तो हात तुला कापावा लागेल. तो हात कापून घ्यावा लागतो. डॉक्टर त्याला असं म्हणतात की जखम तर अत्यंत साधी होती ज्या बोटाला, फार काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. पण ही जखम एवढी कशी वाढली, काय केलंस तू, ही जखम तुला मुळात कशामुळे झाली. तर सांगतो की मी एक दिवस संध्याकाळी एक माणूस मासा पकडत होता. तो मासा त्याच्या हातून हिसकावून घेतला होता. बहुधा हा मासा हिसकावून घेतलेला असताना ही जखम असेल. तर म्हणतो ठीक आहे, मग त्या माणसाला जाऊन भेट, त्याचा विचार घे की ते असं कशामुळे झालं. हा प्रयत्न करतो म्हणतो आणि जातो, त्याला भेटतो त्या माणसाला आणि त्याला म्हणतो की तुझ्याकडनं मी हा मासा हिसकावून घेतला होता. तर असं काय झालं की तू तुझ्या हातातून मासा हिसकावून घेतल्यानंतर ही जखम जी मला झाली ती बरी होत नाहीये. तर तो त्यावेळेला तो माणूस त्याला सांगतो की काय मी काहीच केलं नाही. जेव्हा तू हा मासा माझ्या हातातून हिसकावून घेतलास त्यावेळेला मी दुर्बल होतो. म्हणजे काय, मासा तू जेव्हा माझ्या हस्तातून हिसकावून घेतलास त्यावेळेला मी तुला विरोध करू शकलो नाही. मग मी काय केलं, मी एवढंच म्हटलं की परमेश्वरा, आज मी दुर्बल आहे म्हणून या माणसाने माझ्या हातातून मासा हिसकावून घेतला. म्हणजे जेव्हा तो मासा हिसकावून घेतलास त्यावेळेला मला अत्यंत तीव्रतेने असं वाटलं की तू मला तुझी ताकद दाखवलीस. आणि मग मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना केली की परमेश्वरा, याने मला आज ह्याची ताकद दाखवली आहे, तर तू याला तुझी ताकद दाखव. मी केलेली प्रार्थना परमेश्वराने बहुतेक ऐकलेली असावी आणि त्यामुळे तुला हा त्रास झालेला असावा. या गोष्टीचं तात्पर्य काय आहे, की एक काळ असा होता की आपण सगळ्या गोष्टी देवावरती सोपवत होतो आणि देवावर सोडून देत होतो, त्यावर विसंबून जात होतो आणि आपली अशी खात्री होती की यातनं आपल्याला देवच वाचवेल. पण आज प्रत्येक जण असं म्हणतो, एखादा वाद झाला तर त्या वादाचं रूपांतर अंतिम टप्प्यात जेव्हा येतं तेव्हा प्रत्येक जण असं म्हणतो की ठीक आहे आपण कोर्टात भेटू. यावेळेला असं आपलं लक्षात येतं की कोर्टात भेटू म्हणजे काय, की आपण कायद्याने भांडू. जे असेल तो वाद जो आपल्याकडे आहे तो कायद्याने सोडवू. म्हणजे काय, जे कायदे गव्हर्न करतं, कायदे गव्हर्निंग करण्याची हायर अथॉरिटी आहे ती म्हणजे राज्यघटना. ही राज्यघटना जर का आपल्याला माहिती असेल, या राज्यघटनेतली कलम नको म्हणूया आपण त्याला किंवा सेक्शन्स नको म्हणूया, पण बेसिकली जी मूलभूत कर्तव्य आहेत आपली, जे मूलभूत अधिकार आहेत ते तरी आपल्याला जेव्हा माहिती असतील तरच याचा आपण योग्य पद्धतीने लाभ घेऊ शकतो. ही घटना सहज उपलब्ध होते. ही सहज उपलब्ध होणारी घटना आपण मिळवली पाहिजे, वाचली पाहिजे, संग्रही ठेवली पाहिजे. राज्यघटना
किंवा भारतीय राज्यघटना, या भारतीय राज्यघटनेतली जी असंख्य कलमं आहेत त्यामध्ये आपण फार अडकूयात नको, कारण राज्यघटनेची जी मूलभूत किंवा फंडामेंटल राईट्स आहेत आपल्याकडे, हे राईट्स एवढे विस्तृतपणे आपल्यासाठी उपयोगी पडतात. हॅलो, कैलास. हॅलो. सर येतोय आवाज. येतोय आवाज ना? हा. तर भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले फंडामेंटल राईट्स आणि आपण वारंवार या राईट्सचा आधार घेतो. हॅलो. हॅलो. हो सर. आवाज येतोय. येतोय ना? हो सर हा. येतोय. येस सर. ओके ओके ओके. भारतीय राज्यघटनेचा आपण आधार घेऊन जेव्हा जेव्हा कुठलंही कामकाज करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्यासमोर समस्या उभी राहते की कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत त्या राईट्सचा उपयोग हा योग्य कामासाठीच केला जातो का? कारण बऱ्याचदा असं घडलेलं आहे आपल्याकडे की फंडामेंटल राईट्सच्या अनुषंगाने PIL किंवा RTI दाखल होतात. हे वेगवेगळ्या धार्मिक किंवा राजकीय हेतूने प्रेरित असतात. आपण हॅलो. येस सर. हा, माझा आवाज येतोय ना? हो सर. हाँ सर आवाज आ रही है. हा हा हा. मॅडम.
हॅलो मॅम. येतोय आवाज? येस सर. हा हो सर. हा. सॉरी, थोडा डिस्टर्बन्स थोडा झाला होता. तर भारतीय संविधान आणि आपण याचा विचार करताना भारतीय संविधानाविषयी आपल्याला जी माहिती आहे ती मर्यादित स्वरूपाची आहे. कारण भारतीय संविधान हा विषय फार काळ चर्चेत राहिला नव्हता. याची कारणं अनेक आहेत. भारतीय संविधानामधल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, आपण एक विषय बघूया की जीवनावश्यक गोष्टींची तरतूद. जीवनावश्यक गोष्टी म्हणजे काय? आपल्याला कायद्याने सगळ्या गोष्टी माहिती असतात की अमुकच व्हायला पाहिजे, तमुकच व्हायला पाहिजे. आपण ग्रामपंचायत सारख्या छोट्या युनिटचा जरी विचार केला तरी ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा होणं हे कायद्याने बंधनकारक आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. पण लक्षात घ्या, पाणी ही अत्यावश्यक गरज आहे. मूलभूत अधिकारांमध्ये अत्यावश्यक गरजेचा उल्लेख आहे. आणि ह्या अत्यावश्यक सेवा 3 दिवसाहून अधिक काळ बंद ठेवता येत नाहीत. 3 दिवसाहून अधिक काळ बंद ही सेवा ठेवली तर अशा प्रकारे सेवा बंद ठेवणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई करता येते. आपण बघतो आपल्याकडे पाणी, जी ग्रामपंचायत पाणी पुरवठा करताना किती काळ तो खंडित ठेवतं. अशा वेळेला या अत्यावश्यक सेवेतला जो खंड आहे, हा खंड ग्रामपंचायत स्तरावरती जरी असेल तरी तो करता येत नाही. याचा उल्लेख किंवा या तरतुदी कशात आहेत? तर राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे काय की सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी या अव्याहत किंवा अखंडपणे पुरवणे यासाठीची तरतूद राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अत्यंत अत्यावश्यक गोष्टींसाठी राज्यघटना आपल्याला उपयोगी पडते. पण या राज्यघटनेतल्या तरतुदी आपल्याला केव्हा माहिती होतात? जेव्हा आपण ती वाचलेली असेल तेव्हा. म्हणून आपण वाचणं आवश्यक आहे. कायद्याची पुस्तकं खूप असतात, पण राज्यघटना ही आहे, ही राज्यघटनेचं एकच पुस्तक छोटंसं आपण आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे आणि त्याचं वाचन केलं पाहिजे. मला वाटतं आज मी इथे थांबतो. रुजिता मॅडम, हॅलो. रुजुता मॅडम, सिद्धी मॅडम आहेत सर. अच्छा, आपण आता हे थांबूया इथे. हॅलो. हा सर, सर मला वाटतं की आपलं सांगून झालं असेल तर मी मुलांना असं विचारते की त्यांना काही शंका असतील तर, म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढे जात आहे. चालेल.
मुलांना काही शंका असतील किंवा काही क्वेश्चन असतील तर प्लीज त्यांना विचारायला हरकत नाही. नो मॅडम. ओके, नो मॅम. व्हेरी गुड. सो मला वाटतं की आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय आणि खरं तर सरांनी ज्या प्रकारे आपल्याला संविधानाबद्दल माहिती सांगितली, त्यात आपले अधिकार, आपली कर्तव्य आणि एकूणच आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण कुठेतरी मागे वळून संविधानाचा जन्म कसा झाला आणि आता त्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी कशी आपल्याकडे आहे असा विचार आपण करतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की खरंच ही जबाबदारी फार मोठी आहे आणि त्याची जाणीव आपल्याला सरांनी खरंच खूप समर्पक अशा शब्दात करून दिली. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. आज त्यांनी वेळात वेळ काढून त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला. खरंच सर मनापासून धन्यवाद. तसेच सगळ्या टेक्निकल टीमचे आणि तुम्हा स्टुडंट्सचे सगळ्याच विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींचे आभार. ह्या आपल्याला या सरांची ओळख करून देणारे आपले गांधी सर त्यांचेही मनापासून आभार. आणि या नोटवरती आजचा हा आपला वेबिनार इथे संपन्न होतोय. मुलांनी मात्र लेफ्ट होऊ नका, त्यांना त्यांचा अटेंडन्सचा फॉर्म द्यायचा आहे. मला वाटतं सर आपण मीटिंग लेफ्ट ठीक झाला आहे. तरी हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हॅलो, तुम्हाला अटेंडन्स आणि फीडबॅक फॉर्मची लिंक तुमच्या चॅट बॉक्समध्ये मिळाली आहे. प्लीज सगळ्यांनी भरा, त्याशिवाय तुमचा अटेंडन्स लागणार नाही आणि तो फीडबॅक फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्ही जे कॉपरेशन केलं त्याबद्दल मनापासून थँक्यू. तुमचं जसा जसा अटेंडन्स आणि फीडबॅक फॉर्म तो भरून होईल तसे तुम्ही मीटिंग लेफ्ट करा आणि तुम्ही मीटिंग बाहेर पडू शकाल. थँक्यू. हेडफोन